मी सत्ताधीश आपल्या सर्वांचं स्वागत करतो. राजकारणाची इत्थंभूत बातमी आणि त्याचं पडखड विश्लेषण, त्याचं पोस्टमार्टम करण्यासाठीच मी सत्ताधीश बोलतो आहे. आज आपण अशा विषयाला हात घालू की ज्याच्या डरकाळीने मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे नाही पूर्ण महाराष्ट्र हादरतो आणि महाराष्ट्रात जेव्हा त्याची राजगर्जना हुंकार देते तेव्हा पूर्ण भारतात सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष दोघांनाही त्याची दखल घ्यायला भाग पडते. असे राज ठाकरे एक उमद नेतृत्व पण कायम उपेक्षित राहिलं आणि अपेक्षित लोकांसाठी राहिलं. आज आपण याबद्दल बोलायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बरेच प्रश्न आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिंदे सेनेत विलीन होणार का? शिंदे सेनेचं नेतृत्व राज ठाकरे स्वीकारणार का? दिल्ली दरबाराने म्हणजे अमित शहांनी, भाजपचे जे अध्यक्ष माजी होऊन गेले पण सर्वेसर्वा तेच आहेत, त्यांनी राज ठाकरेंपुढे काय प्रस्ताव ठेवला? विलिनीकरणाचा प्रस्ताव होता का शिंदे सेनेमध्ये? का तुम्ही सेनेचे प्रमुख व्हा आणि ठाकरे आडनाव ज्याची डरकाळी महाराष्ट्रात कायम गरजत राहते अशा ठाकरेंचा हुकमी एक्का अमित शहांनी काढला होता का? असे बरेचसे प्रश्न आपल्याला आपल्या सभोवताली उभा राहतात. आणि मुख्य म्हणजे राज ठाकरे यावरती काही बोललेले नाहीत. दिल्लीहून मुंबईत दाखल झाले, पंधरवडा उलटला, 20-25 दिवस उलटले, तरी राज ठाकरे काहीच बोलले नाहीत. या मराठीच्या मुद्द्यावर कुठेतरी विरोधी पक्षाच्या बाजूने उभे राहू नये हा अमित शहांचा प्रयत्न असावा, किंबहुना भाजपचा प्रयत्न असावा. मराठी बाणा, दिल्ली दरबारी आपल्यासोबत यावा आणि मराठी मुलूक मैदान तोप आपल्या बाजूने राहावी. कारण मागच्या लोकसभेचा अनुभव भाजपसाठी चांगला नव्हता. भलेही राज ठाकरेंनी जिथे जिथे प्रचार केला ते उमेदवार पडले असले तरीही भाजपला त्यांची ताकद निश्चित माहिती आहे. बोलायचे कशावर हा प्रश्न राज ठाकरेंना कदाचित पडलेला आहे. त्याच्यामुळे राज ठाकरे लोकांसमोर अजून तो विषय घेऊन आलेले नाहीत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी 10 सभा घेतल्या, पण त्याचा काही फायदा तसा म्हटला तर झालाच नाही, असे दोन्ही काँग्रेसने म्हटलं पण होतं. पण त्या राजसभांची, राजगर्जनेची पुनरावृत्ती यावेळी व्हायला नको म्हणून भाजप राज यांना आपल्या वळचणीला बांधू पाहत आहेत, आपल्याबरोबर घेऊ पाहत आहेत. भाजपचं राजकारण जर बघितलं तर एखाद्याला उघडपणे शत्रू मानत नसेल तर तो शत्रू बाजूने आपल्याकडे वळवावा हे भाजपला चांगलंच माहिती आहे. भाजप ज्यांना गुपचूप शत्रू मानते त्यांच्याशीच उघडपणे मैत्री करते आणि हा शत्रू कसा वाढणार नाही आणि त्याचे पंख कसे छाटले जातील हे भाजपला चांगलं माहिती असतं. शेवट राजकारण आहे मित्रांनो, राजकारणात सगळं काही माफ असतं. अशा तऱ्हेने हर तऱ्हेचे प्रयत्न भाजपकडून केले जातात. राज यांना अचानक दिल्ली भेटीचे आमंत्रण आले. तिथे पत्रकारांशी बोलताना राज यांनी सांगितलं की मला काही माहिती नाही, मला फक्त बोलवणं आलं म्हणून मी आलेलो आहे. यामध्येच बऱ्याच काही गोष्टी सांगून जातात. 2019च्या लोकसभा निवडणूक घेतलेल्या राजगर्जनेच्या सभा पुन्हा जर भरवल्या गेल्या तर राज ठाकरे थेट राष्ट्रीय स्तरावरती पोचतील आणि मग त्याला आवरणं कठीण होऊन बसेल. हे मला वाटते भाजपच्या थिंक टँकनं ओळखलेलं आहे आणि म्हणूनच राज यांना आपल्याकडे वळवावे असं कदाचित त्यांना वाटत असेल. राज हे संसदीय स्वतः निवडणूक लढवत नाही आहेत, पण ते प्रचाराचे स्टारडम नक्कीच आहेत. प्रचाराची स्टारकास्ट त्यांची स्वतःकडेच आहे. जसं बाहुबली असेल, पूर्वीच्या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन म्हणून उदयास आले होते आणि त्याच्यासाठी प्रेक्षक दंगा करत आणि प्रेक्षक ते चित्रपटही पाहायला जातात. त्याचप्रमाणे राज ठाकरे हे कुठेतरी जनतेचे, सर्वसामान्यांचे, तरुणांचे आणि भाजप विरोधी जे
भाजपच्या विरोधात जे लोक आहेत, जनतेच्या मनात जो काही संभ्रम आहे किंवा भाजपबद्दल जो आकस आहे त्याला कुठेतरी वाट उपलब्ध करून द्यायला नको, म्हणून राज ठाकरेला आपल्याकडे वळवावा हाही त्यातला एक भाग असू शकतो. सर्वात टोलेजंग सभा या राज ठाकरेंच्याच होतात. राज जे काही बोलतात, ज्या तऱ्हेने बोलतात आणि ज्या गर्जनेने बोलतात ते देशभर ऐकले जाते. विविध मुद्द्यांना ते डायरेक्टली हात घालतात आणि सर्वसामान्यांच्या तरुणांच्या हृदयापर्यंत कसं पोचायचं हे राज ठाकरेंना चांगलंच माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपला थेट टार्गेट करण्याचं धाडस फक्त राज ठाकरेंमध्ये होतं. त्यांना अंगावर घेण्याचं आणि अंगावर घेतल्यानंतर शिंगावरती घ्यायचं पण काम राज ठाकरेंनीच केलं. पण राज ठाकरे महाराष्ट्र सोडून पुढे जायला तयार नाहीत. आता का, याबद्दल आपण वेगळा एक व्हिडिओ बनवूच, पण राष्ट्रीय नेता म्हणून त्यांनी पुढे यायला पाहिजे. राज यांची भाषणं सोशल मीडियावरती प्रचंड लोकप्रिय ठरतात. मराठीप्रमाणे अमराठी जनतेतही ती ऐकली जातात, पाहिली जातात. लोकसभेचा गेल्या वेळेचा प्रचार जेव्हा संपला 2019ला, तेव्हा आमच्याकडे अशा राजसभा घ्या अशी निमंत्रणे राज ठाकरेंना उत्तरेतल्या राज्यांमधून येत होती. ही सत्यता आपल्याला नाकारून चालणार नाही. जेव्हा राज ठाकरे म्हणत होते प्रवाहाविरुद्ध निघा, तेव्हा राजसभेला यूट्यूबवर असंख्य प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काश्मीर ते कन्याकुमारी असेल, मणिपूर ते मुंबई असेल, गुजरात असेल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज ठाकरे यांनी जे मुद्दे उचलले त्यांच्या बाजूने लोक उभे पण राहिले. राज ठाकरे यांचा जो नोकऱ्यांवरती भूमिपुत्रांचा हक्क पहिला, मराठी माणसाचा हक्क पहिला, या राज यांच्या भूमिकेचे समर्थन उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यातूनही होताना दिसते. पण काय आहे, प्रत्येक प्रांतात भूमिपुत्रांच्या हक्काची लढाई आहेच. मग ती UP असेल, बिहार असेल, प्रत्येक राज्याला तो आपला मुद्दा आपलासा वाटतो. इथं मात्र राजकारण केलं जातं. मराठी हक्कांसाठी लढणारे राज ठाकरे सोबत घेतले तर परप्रांतीय मते जातील, म्हणून राष्ट्रवादीने त्यांच्याशी आणि काँग्रेसने त्यांच्याशी युती करण्यास नकार दिला होता. काँग्रेसनेही त्यांना राजकीय अस्पृश्यच ठरविले. म्हणजे राज यांच्या भाजपविरोधी सभा चालतात, पण राजकीय मित्र म्हणून राज ठाकरे नको, असे मराठी विरोधी धोरण दोन्ही काँग्रेसने त्यावेळेला पत्करलेले दिसले. शरद पवार साहेबांच्या बंगल्यावरती राज ठाकरे तुम्हाला इरझारा घालताना दिसले. हे बऱ्याच मराठी माणसांना हे आवडलेलं त्यावेळेला नव्हतं, पण यातून राज ठाकरेंना बरेच काही शिकायला मिळालं आणि राज ठाकरे पुढेही गेले. सध्या युतीशी आणि काँग्रेसशी 4 हात लांब राहणारे राज ठाकरे नेमके लोकसभेत काय करतात हा प्रश्न सर्वसामान्यांना, जनतेला, मराठी मनाला पडलेला कायमच दिसतोय. भाजपलाही तशी राज यांच्या मराठी मुद्द्याची अडचण होती, पण हिंदुत्व पत्करल्यानंतर राज ठाकरेंनी भाजपची आणि त्यांची जवळीक झालेली आपल्याला पाहायला मिळाली. राज ठाकरेंचे अयोध्येचे महंत शिवतीर्थावर येऊन राज यांना भगवी शाल देऊन गेले व राज हे हिंदू जननायक ठरले. एक कडवट मराठी नेत्याचे तसे हिंदुत्वाशी जडणघडण ती त्यांच्या काकांकडूनच आलेली आहे आणि काकांच्या पावलावरती पाऊल ठेवून राज ठाकरे यांचं आदबीनं पाऊल पुढे सुरू आहे आणि एक एक पाऊल ते टाकतायत. मराठी माणसाचा धर्म तोच आहे महाराष्ट्र धर्म, हे राज ठाकरेंना नक्की माहिती आहे. पण राज ठाकरे काहीशे विचार करताना दिसत आहेत. ते लोकांसमोर येत नाही आहेत, पत्रकारांसमोर येत नाहीत, आपली भूमिका मांडत नाही आहेत. इकडे आड आणि तिकडे वीर अशी राज ठाकरेंची अवस्था आपल्याला झालेली बघायला मिळते. पण आपण आशा करू की भाजप किंवा काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यापेक्षाही मराठी मनाला साजेसं भाजपच्या कोणत्याही राजकारणात तर सर्व काही माप असतं, पण येणारा काळच ठरवलं की राज ठाकरेंना नेमकं काय करायचं आहे. कारण त्यांना पण माहिती आहे की युती केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. आपल्याबरोबरचे सखे सोबती आहेत, जे काही आमदार शिवसेनेतून त्यांच्याबरोबर आले, नेते आले, त्यांची 19-20 वर्ष ते विरोधी पक्षात आहेत. एकेकांचं करिअर 20-20 वर्ष चालतं, बदलतं, पण त्यांची साथ बाळा नांदगावकर असतील, असे कट्टर शिवसैनिक, आता जे मनसैनिक आहेत,
त्यांनी सोडलेली नाही, पण त्यांच्या करिअरचा भवितव्याचा विचार राज ठाकरेंनी निश्चितपणे करायला हवा. पण त्याबरोबरच मराठी माणसाच्या मनात नेमकं काय आहे, अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं काम राज ठाकरेंनी केलं पाहिजे. आणि ते निश्चित कायम करत आलेले आहेतच, पण इथून पुढे पण त्यांनी करावं. कारण कुठल्या तरी युती धर्मासाठी कुठच्या तरी वळसणीला बांधून राज ठाकरे यांना नक्कीच परवडणारं नाही. कारण लोकांच्या मनामध्ये राज ठाकरे आहेत, पण ते घालवण्याचं दुस्साहस जनतेकडून पण नाही झालं पाहिजे. आणि राज ठाकरेंनी पण त्या कोवळ्या मनांचा विचार नक्की केला पाहिजे. शेवट राजकारणामध्ये सगळं काही शक्य असतं. कोणी कायमचा मित्र नसतो, कोणी कायमचा शत्रू पण नसतो. पण मराठी मन आणि महाराष्ट्र धर्म याचा विसर न पडता राज ठाकरे यांनी पुढील वाटचाल करावी असं मला वाटतं. आता नेमकं भाजपला त्यांनी किती जागा मागितल्या, माझ्या माहितीप्रमाणे आणि ज्या मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्याप्रमाणे त्यांनी 3 जागा मागितलेल्या आहेत. त्यातल्या प्रामुख्याने मुंबईमध्ये आहेत. त्यातली भाजप किती देणार आहे त्यांना हे खरं गुलदस्त्यात आहे. भाजपने त्यांना प्रस्ताव पण ठेवला होता की कमळ चिन्हावरती त्यांच्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी. पण राज ठाकरेंना निश्चितपणे माहिती आहे की भाजपच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवली तर तो उमेदवार आपला राहील का नाही याबाबत साशंकता आहे. आणि भाजप पण तसं होऊन देणार नाही. त्यामुळे राज ठाकरेंना त्यांची गेम नक्कीच कळालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे स्वतःचा पक्ष, एकमेव महाराष्ट्रातला पक्ष जो राहिलेला आहे विरोधात, जो स्वतःचा पक्ष आहे तो म्हणजे राज ठाकरेंचा पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष आहे. आणि या प्रादेशिक पक्षाला वाटचाल जेव्हा करताना तेव्हा युती धर्मात किंवा आघाडी धर्मात न जाता आपली अस्मिता, मराठी अस्मिता असेल, हिंदू अस्मिता असेल, ती राखून पुढे जाणं आणि कार्यकर्त्याला, जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, जे मराठीवरती अधिक मोघमपणे भाष्य करतात, त्यांना पुढे घेऊन जाणं हे संयुक्तिक ठरणारं ठाकरेंचं पुढची वाटचाल ठरेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत पाहत रहा सत्ताधीश खुर्चीचं पोस्टमार्टम. धन्यवाद.